लवकरात लवकर थोडं स्पीडअप घ्या प्लीज. पहिली रात्र आहे त्यामुळे प्लीज विनंती करेन मी पुन्हा एकदा सर्व संघाकडे यानंतर पुढचा फ्रेश लॉट चालू होईल. त्यामुळे तुम्ही खरं तर आता चर्चा करू शकता किती वेळ होईल. सिद्धार्थ 11 जय हनुमान मोरया 11 केवाय संघाचे पुरस्कर्ते तुळशीराम शेठ डांगरकर यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तुळशीरामजी डांगरकर सुप्रसिद्ध पॅकर्स उद्योजक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला सिद्धार्थ 11 जय हनुमान मोरया 11 केवाय आणि नेहमी त्यांचं कलाकारांमध्ये प्रेम राहिले. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आता येतोय. चौथ्या षटकामध्ये डेप्थ ओव्हरमध्ये शुभम मैदानामध्ये आले. शुभम पाटील 3 ओव्हर 3 विकेट 33 धाबा. हा देखील एक योगायोग नेल्सन फिगर पाहिला. समोर राज तर एका बाजूला नॉस्टॉकिंग एंडला अल्ला खेळाडू विनीत मात्र नॉस्टॉकिंग एंडला उभा असेल. 6 बॉल आणि 12 धाबा. कॅप्टन इनिंग घ्यावी लागेल मैदानामध्ये राजला. पहिला बॉल मिस टायमिंग आहे. इथे मात्र बॅटच्या वर चढला बॉल स्टिकर एंडला लागला आणि कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात पहिल्या चेंडूमध्ये बाद झाला राज मात्रे. 5 बॉल 12 चं समीकरण. पाच बॉल आणि 12 धाबा. धाकटा कांदा संघ देखील तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर नाईक फॅमिलीचं खूप मोठं योगदान आहे या संघासाठी. सर्व कदल दमदार खेळाडू परंतु या मॅच मध्ये ज्या बॉलर्सच्या अगेन्स्ट 26 धाबा कुठल्या गेल्या तोच आता खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाकडे आला. प्रमोद मडवीकडे देखील कॅलिबर आहे. तो देखील मोठे फरक घेऊ शकतोय. धावांचा पाठलाग करू शकतोय आणि त्याला आता हे करावं लागेल. केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे संतांनी सांगितलंय. जर तुम्ही करायचा प्रयत्न केला तर नक्की होईल आणि जर का प्रयत्न सोडले तर तुम्हाला मात्र या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. पराभवाला सामोरं जावं लागेल. ठाणलो तो जीत आहे आणि मानलो तो हार आहे असं म्हणतात. तुम्हाला ठरवून मात्र घ्यावं लागेल जिंकायचं आहे. ओव्हर पिच बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला खेळले डीप मध्ये खराब फिल्डिंग नशिबाची साथ. लेझी क्रिकेट सामन्याला कलाटी देणारा हा क्षण हा नशिबाचा चौकार 4 धाबा. फ्रंट फुटला राहिला तर कधी कधी चासई संघ देखील तुम्हाला फ्रंट फुटला येताना पाहायला मिळाला. अजूनही मॅच ऑन आहे. शेवटचे बॉल असेल मैदानामध्ये 4 विजयासाठी तब्बल 8 धावांचं समीकरण. मॅच ऑन आहे. प्रमोद मडवीचा फटका 440 होल्डचा झटका बसला कारण फिल्डिंग खराब होती. एक्स्ट्रा कव्हरला अगदी ढेंगातून बॉल फरार झाला आणि तिथे मात्र नशिबाचा चौकार मिळाला. मयूर वाघमारे आपला संपूर्ण स्किल या सामन्यामध्ये पणाला लावतोय. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या वेळेचं बंधन आहे. प्लीज थोडं सहकार्य करा. 12 वाजलेले आहेत. अजून 7 सामने पेंडिंग आहेत आजच्या रात्रीमध्ये. त्यामुळे प्लीज थोडं आम्हाला सहकार्य करा. पहिली रात्र या स्पर्धेची आणि खरं पहिल्यांदा आपल्या समाजाला देखील या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी नक्कीच मोरया वाघाची वाडी आणि 1 स्टार वाघाची वाडी आणि संपूर्ण वाघाची वाडी ग्रामस्थांचा आभार व्यक्त करेल. चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. 4 बॉल 8 धावाचं समीकरण या मॅच मध्ये आहे. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला पुलचा प्रयत्न होता. मिस टायमिंग फटका. लॉंग ऑन मध्ये सागर पाटील चेंडू खाली आले. 1 रन या चेंडूमध्ये मिळेल. आता 3 चेंडूमध्ये 7 धावा हे समीकरण आहे या सामन्यामध्ये. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे इथे जर का सामना जिंकायचा असेल तर धावांचा पाठलाग करावा लागेल. 7 धावा या कोणत्याही परिस्थितीमध्ये बनवाव्या लागतील. मागच्या दोन्ही सामन्याचा आपण जर का इतिहास चाळून पाहिला तर दोन्ही सामन्यांमध्ये धावा चेस करणारा संघ विजेता राहिला. आता या मॅचमध्ये एखादा उलटफेर होईल की किंबहुना त्यामध्ये सातत्य टिकवतील जायसईचे खेळाडू हे आपल्याला पाहावं लागेल. 3 बॉल 7 चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. समोर विनीत मात्रे लॉंग ऑनला स्टँड अँड डिलिव्हर्ड. जासई संघाचा विजयाचा शंखनाद फुंकणारा हा षटकार आलाय. 6 धावा.
बॉल आणि एकचं समीकरण या षटकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलं. मी मगाशी म्हटलं अप अँड डाऊन्स तुम्हाला या सामन्यामध्ये पाहायला मिळाले, चढ उतार हे सातत्याने पाहायला मिळाले. 2 बॉल 1चं समीकरण. अजूनही सामना संपलेला नाही. आता अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. क्रिकेटमध्ये 1 रनला किती महत्व आहे तुम्हाला आता याचं महत्व कळेल. 2 बॉल 1 जर का इथे डॉट बॉल टाकला तर आणखीन मजा वाढेल, उत्कंठा शिगेला पोहोचेल. कोण जिंकणार हा सामना. सेन्सेबल फटका डिरेक्ट हिट झालाय. कहाणी में ट्विस्ट. रन आउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल प्रमोद बडवीला. हा सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. आता 1 बॉल 1चं समीकरण. व्हॉट अ मॅच. या मॅच मध्ये विजेता होताना पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आपण पाहिला. लास्ट बॉल थ्रिल. शेवटचा 1 बॉल आणि 1 रन. अभ्यासामध्ये 1 गुण, राजकारणामध्ये 1 मत आणि क्रिकेटमध्ये 1 धाव किती महत्वाचे आहे. मी मगाशी म्हटलं जेव्हा करता भूषणने प्रत्येक बॉलमध्ये सिंगल काढली. स्ट्राइक रोटेट करणं फार महत्वाचं. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल डबल मध्ये देखील भर देणं तितकंच महत्वाचं आहे. आता त्या 1 रनसाठी या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला. शेवटचा 1 बॉल 1 रनचं समीकरण. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या दोन्ही संघासाठी. देवत की जासई, जासई की देवत. एका बाजूला बॉलिंग मार्क वरती आहे शुभम, समोर असेल राजा राठोड. मैदानामध्ये 1 बॉल 1चं समीकरण. अटॅकिंग फिल्डिंग लावले राजासाठी. हा सामना कोण जिंकणार, जासई की देवत. बॅकफुटला गेले, कट केला बॉलला आणि हा सामना जिंकलाय. विश्वास नव्हता इथे 1 रन होईल. कट केला बॉलला आणि इथे मात्र हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. मेघना शेट प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ अभिनंदन. हार्ड लक टीम काव्या 11 टायगर देवत. ज्याने सलग 4 बॉल मध्ये 4 षटकार ठोकले आणि सामन्यामध्ये पूर्णपणे आणलं जासई संघाला. तो जासई संघाचा बाहुबली भूषण मॅन ऑफ द मॅच, सामनावीरचा मानकरी भूषण. चला नेक्स्ट मॅच लगेच आपण चालू करूया. धाकटा खांदा विपक्ष धानसर ही लढत चालू होईल आणि आवाजामध्ये बदल असेल. आवाज असेल आमचे मित्र आकाश शेळके.